कॉन्क्रीट आपल्या माध्यमातून आपल्या उद्घाटन या ठिकाणी होतंय. काय लोकांची या ठिकाणी मागणी होती आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या पडगा परिसरामध्ये ज्ञाननगर संपूर्ण तालुक्यामध्ये जे कॉन्क्रीट रस्ते तयार होत आहेत त्यामागे कशा पद्धतीने आपलं कार्य सुरू आहे आणि काय सांगाल? राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार शांताराम मोरे तर MMRD आणि 3054 दोन हेडच्या माध्यमातून एक 1.25 करोड रुपयापर्यंतच्या या निधीमधनं कॉन्क्रीटचं सुसज्ज असा रस्ता ज्याच्याने 2 गाड्या जाणार आहेत. मला सगळ्यात आनंद याचा आहे का प्रत्येक गावामध्ये जात असताना रस्त्यामध्ये एक गाडी जात असताना दुसरी गाडी जी आहे ती क्रॉस होताना अडचण निर्माण होतो. इथे 2 गाड्या जाणार आहेत आणि त्याच्या ह्याच्यामुळं आपण अशा स्वरूपाचं मतदारसंघामधले जे अनेक रस्ते जे आहेत, खरं म्हणजे एक 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण मतदारसंघातले मेन रस्ते जे आहेत, जसा भिवंडी वाडा मनोर रोड आहे, जसा अंजूर फाटा कामन खारबाव रोड आहे, जसं तलवली कल्याण रोड आहे, तर हे मेजर रोड जे आहेत त्याच्यामध्ये भर समृद्धी महामार्ग आहे, JNPT बडोदरा आहे, हे मोठे जे प्रकल्प जे आहेत ते सुद्धा होत आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघामधनं जेवढे रस्ते आणि रस्त्याचे जाळे निर्माण होतील तेवढे विकास सुद्धा जो आहे होण्यासाठी त्या मतदारसंघात त्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा जनतेला उपयोग होणार आहे. शेतकरी असेल तर त्याचे दळणवळण जाण्या येण्याचं जे वेळीच त्यांना हे उपयोगात येणार आहे. आणि म्हणून कणबोली गावातील ह्या रस्त्याचं जे कॉन्क्रीटीकरणाचं काम जे आहे, मनोहर ठाकरे आणि त्याचे सर्व सहकारी आणि विष्णू चंदे, वैशाली चंदे या सगळ्यांचं या कामामध्ये जे आहे हे नेहमीच या मतदारसंघामध्ये योगदान राहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या ग्रामस्थांचं सुद्धा ज्यांनी ह्या रस्त्याच्या कामामध्ये सुद्धा गावकऱ्यांचं योगदानाची आवश्यकता असतो. या गावातील जे उत्साह आणि लोकांमध्ये जे आहे आपल्या गावासाठी काम करणारा कार्यकर्ता जो आहे त्याच्या पाठीशी उभे राहणं हे सुद्धा योगदानच आहे. आणि म्हणून मग अशा गावकऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. एकनाथ शिंदे साहेब आणि शांताराम मोरे आणि वैशाली चंदे या मनापासून गावच्या नागरिकांच्या वतीने आणि आमच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि उरलेला जो काम जो आहे तोही आपण आमदार साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तोही मार्गी लावण्याचा जो काम जे आहे तोही प्रयत्न करू. जर एवढा झालेला आहे तर तोही होईल, त्याच्यात काही दुमत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या उपक्रमाबद्दल मनोहर ठाकरे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.